सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसणकर यांच्या आत्महत्येला 15 दिवस झाले असून या हाय प्रोफाइल केसचा तपास गुन्हा शाखेकडे न देता सदर बाजार पोलिसांकडेच ठेवलाय। त्यास आता 15 दिवस उलटले तरी तपासात ठोस असे काहीच हाती लागले नाही असं समजतंय। प्रचंड हुशार, शांत आणि संयमी असलेल्या डॉक्टर शिरीष यांनी नेमकं आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली, त्यांच्या आत्महत्येस नेमकं कोण जबाबदार, यासह अनेक प्रश्न निरुत्तरित आहेत। त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवावा अशी मागणी सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून तसेच सोलापूरकरांमधून होत आहे। डॉक्टर शिरीष वळसणकर आत्महत्येप्रकरणी अद्याप बरीच प्रश्न निरुत्तरितच आहेत। पाहूया नेमकी कोणत्या प्रश्नांची ठोस उत्तरे अजूनही मिळत नाही ते। त्वचा रोगाने त्रस्त आहात? चिंता सोडा। सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार, तेही कमी खर्चात। इसब, गजकर्ण, नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार। कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा। आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी। संपर्क 98 60 40 66 07 88 30 77 18 07। संशयित आरोपी मनीषा मुसळे माने शिवाय आणखी कोणी मास्टरमाइंड या प्रकरणात आहे का? डॉक्टर शिरीष यांच्या तणावाला कौटुंबिक कलह कारणीभूत आहे असे मनीषा यांचे म्हणणे कितपत खरे आहे? खरोखरच डॉक्टरच्या कुटुंबात कलह होता का? असल्यास त्याचे प्रेशर डॉक्टर शिरीष यांच्यावर होते का? हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिरीष आणि त्यांची सून डॉक्टर सोनाली यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू होती, त्याचा या आत्महत्येशी संबंध आहे का? आत्महत्येप्रसंगी डॉक्टर शिरीष यांच्या घरामध्ये कोण कोण उपस्थित होते? डॉक्टर शिरीष यांनी बाथरूम मध्ये गोळी झाडून आत्महत्या केली, परंतु पिस्तूल बेडरूम मध्ये बेडवर कसे? डॉक्टर शिरीष यांना हॉस्पिटलमध्ये नेण्या अगोदर त्यांच्यावर कोणी प्राथमिक उपचार केले? मनीषा यांनी केवळ व्यथा मांडली या एका कारणावरून डॉक्टर आत्महत्या करू शकतात का? घटनास्थळी घडलेल्या चिठ्ठीवर डॉक्टर शिरीष यांची सही त्यांची नव्हतीच, हा दावा खरा की खोटा? डॉक्टर शिरीष तसेच मनीषा यांच्याशिवाय इतरांच्या मोबाईलचे CDR तपासण्यात आले आहेत का? या सर्व प्रश्नांची उकल कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे।